स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं जिल्ह्यामध्ये 2 महत्त्वाच्या कारवाया केल्या असून स्वस्तामध्ये सोनं देतो असे आमिष दाखवून लुटणारी टोळी जेरबंद करत 6,65,000चा मुद्देमाल एका कारवाईत जप्त करण्यात आलाय। तर दुसरीकडे नेवासा तालुक्यातील वांजोळी आणि घोडेगाव येथे गावठी कट्टा बाळगणारे 2 आरोपींकडून 2 गावठी कट्टे आणि 4 जिवंत काडतुसं हस्तगत करत मोठी कारवाई केली आहे। पहिल्या कारवाईत फिर्यादी अरविंद सिद्धप्पा हलसांगी राहणार लेन नंबर 2 गणेशनगर नारायण अपार्टमेंट वाघोली जिल्हा पुणे यांना दिनांक 25/2/2026 रोजी दुपारी शेख उर्फ बंटी संजय पाडळे राहणार देवगाव तालुका नेवासा यानं फिर्यादीचा विश्वास संपादन करून किरण काळे राहणार नेवासा तसेच 8 ते 10 इसम यांनी संगनमत करून स्वस्तामध्ये सोनं देतो असं सांगून नेवासा येथे नेवासाकडून श्रीरामपूरकडे जाणाऱ्या रोडवर हॉटेल शिवम जवळ बोलवले। एका कांद्याच्या चाळीमध्ये बोलावून घेऊन फिर्यादी आणि फिर्यादीचे 2 मित्र यांना लाथाबुक्क्यानं मारहाण करून काठी आणि धारदार शस्त्राचा पिस्तुलाचा धाक दाखवून रोख रक्कम ॲपल कंपनीचा मोबाईल आणि मित्राचे 2 विवो मोबाईल आणि 2 सोन्याच्या अंगठ्या असे एकूण 15,65,000 रुपये किमतीचा मुद्देमाल बळजबरीनं काढून घेतला होता। त्यानुसार पथकानं तात्काळ नेवासा ते छत्रपती संभाजीनगर जाणाऱ्या रोडवर गुप्त माहितीद्वारे माळी चिंचोरा फाटा परिसरामध्ये सापळा रचून 2 संशयित इसमांना ताब्यात घेतला। शेखर उर्फ बंटी संजय पाडळे वय वर्ष 32 राहणार देवगाव, किरण बंडू काळे वय वर्ष 29 राहणार नागफणी वस्ती नेवासा या दोघांनी त्यांचा साथीदार भाऊसाहेब छगन भोसले राहणार नेवासा फाटा, सचिन उर्फ गटण्या पवार राहणार खळबाडीत नेवासा खुर्द आणि इतर 8 ते 9 अनोळखी साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली। आरोपींकडून 35,000 रुपये किमतीची एक गावठी कट्टा आणि 2 जिवंत काडतुसे, 30,000 रुपये किमतीचा एक मोबाईल, 6 लाख रुपये रोख रक्कम असा एकूण 6,65,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। तर दुसऱ्या कारवाईमध्ये दिनांक 28 रोजी पथक हे सोने पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली। त्यानुसार नितीन उर्फ ठकन भाऊसाहेब अल्हाट राहणार मोरे चिंचोरे तालुका नेवासा हा 4 चाकी वाहनातून गावठी कट्टा विक्री करण्यासाठी वांजोळी शिवारात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली। त्यानुसार पथकानं सदर ठिकाणी सापळा लावला। त्या ठिकाणी नितीन उर्फ ठकन भाऊसाहेब अल्हाट वय वर्ष 34 याला ताब्यात घेतलं। ताब्यातील इसमाची आणि कारची झडती घेतली असता त्याच्या कब्जातून 30,000 रुपये किमतीचा गावठी कट्टा, 1,000 रुपये किमतीचे 2 जिवंत काडतूस आणि 5 लाख रुपये किमतीची मारुती सुझुकी 4 चाकी वाहन असा एकूण 5,31,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। याचबरोबर सदर पथकाला गुप्त बातमीदारामार्फत आणखी एक इसम नामे शाहरुख उर्फ चाट्या जावेद शेख हा 4 चाकी वाहनातून गावठी कट्टा विक्री करण्यासाठी घोडेगाव शिवारात येणार असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार पथकानं सापळा लावला असता राजेगावकडून घोडेगावकडे एका पांढऱ्या रंगाच्या 4 चाकी वाहन येताना दिसली। तेव्हा पथकानं 4 चाकी वाहन थांबवून चालकास ताब्यात घेऊन त्याचं नाव पत्ता विचारला असता त्यानं त्याचं नाव शाहरुख उर्फ चाट्या जावेद शेख असल्याचं सांगितलं। त्याची आणि कारची झडती घेतली असता त्याच्या कब्जातून 30,000 रुपये किमतीचा गावठी पिस्तल, 1,000 रुपये किमतीचे 2 जिवंत काडतूस आणि 4 लाख रुपये किमतीची मारुती सुझुकी 4 चाकी वाहन असं एकूण 4,31,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। दरम्यान ताब्यात घेतलेल्या दोन्ही आरोपींविरोधात विविध पोलीस ठाण्यांमध्ये विविध प्रकारचे गुन्हे दाखल असल्याची ही माहिती समोर आली आहे। ब्युरो रिपोर्ट एसएन मीडिया, अहिल्यानगर।